दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्टरीच्या वतीने आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सगळ्या मीडियाचं मी मनापासून खूप स्वागत करते। आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे एका विशेष कार्यक्रमासाठी आपण आलोय। विशेष मी का म्हणते हे हळूहळू उलगडतच जाईल तुम्हाला सगळ्यांना। सिनेमा OLC आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा 28 नोव्हेंबरला रिलीज होतोय आणि या सिनेमाचा आज ट्रेलर लॉन्च सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे आपण पार पाडणार आहोत। सो या सिनेमाचं खूप गोष्टींबाबतीत कौतुक करावं तितकं कमी आहे असं मला आत्ताच वाटतंय। म्हणजे 28 नोव्हेंबर नंतर हे कौतुक होणारच आहे, पण आजच जेव्हा आपण ट्रेलर लॉन्च साठी भेटलो आहोत तर मला मुळात मी खरंच सांगते की आज मी फक्त याचा इव्हेंट होस्ट करते म्हणून नाही, पण अनेक गोष्टी आहेत ज्या मला या सिनेमाकडे अट्रॅक्ट करतायत आणि आकर्षणाच्या गोष्टी आहेतच। कारण हा सिनेमा 3 भाषांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, मराठी, कन्नडा आणि हिंदी। सो हीच खरं तर सगळ्यात पहिलं मोठं मला वाटतं आकर्षण आहे। आणि हा सिनेमा आपण आता पोस्टर पाहतोय, ट्रेलर पाहिल्यानंतर या सिनेमात आणखी काय काय आहे ते उलगडणार आहे, पण मला वाटतं आपल्याला पोस्टर पाहूनच लक्षात आलं असेल 2 वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले चेहरे आपल्याला एकत्र पाहायला मिळतात। खरं सांगायचं तर आतापर्यंत आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती आहे की आपण नेहमी म्हणतो की मराठी कलाकार साऊथ मध्ये काम करतोय किंवा साऊथ मधला एखादा कलाकार मराठीत काम करतोय। अशा इंडस्ट्री मधले वेगवेगळे कलाकार, वेगवेगळे चेहरे आपल्याला वेगवेगळ्या फिल्म्स मध्ये पाहायला मिळतात। पण हे पहिल्यांदा असं होतंय की 2 इंडस्ट्री एकत्र येतात आणि 2 इंडस्ट्री पहिल्यांदा एकत्र या सगळ्या कलाकारांना घेऊन उतरलेल्या आहेत। तर मला वाटतं हीच खूप मोठी आणि जमेची बाजू आहे। त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्टरी यांच्यासाठी। सो सगळ्यात आधी हा सगळा घाट ज्यांनी घातलेला आहे ते म्हणजेच डेफिनेटली सिनेमा तेव्हाच आपण पूर्ण करू शकतो जेव्हा या सिनेमाला बरेच निर्माते लाभतात आणि या सिनेमाच्या बाबतीत ते नक्कीच घडलेलं आहे। या सिनेमाचे निर्माते सगळ्यात आधी मी आज इथे त्यांना इन्व्हाइट करणार आहे। सगळ्यात आधी इन्व्हाइट करते विजय कुमार शेट्टी हावराल। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। रमेश कोठारी जी, विजय प्रकाश आणि दीपक राणे फिल्म्सचे दीपक पांडुरंग राणे। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत झालं पाहिजे। आपल्यासाठी दीपक राणे हे नाव खरं तर नवीन नाही, आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीला हे नाव माहिती आहे, कारण या नावानेच मराठी फिल्म इंडस्ट्रीला बरेच चेहरे दिलेले आहेत। मला वाटतं मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ग्लॅमर, वेगळ्या पद्धतीची एक सिस्टम, ह्या सगळ्या गोष्टी खूप आधीच दीपक राणे या नावाने मला वाटतं ही सुरुवात केली आहे। आणि आजच्या दिवशी हे आवर्जून सांगायला आवडेल कारण आज आफ्टर लॉंग टाइम एक खूप मोठा मला वाटतं ब्लास्ट घेऊन तुम्ही आलेला आहात। ते म्हणजेच वेगवेगळ्या भाषांमध्ये 3 भाषांमध्ये सिनेमा घेऊन येणं, मला वाटतं ही खूप मोठी धुरा आपण सांभाळली आहे। सो सर, यासाठी तुमचं विजन काय होतं? ती पहिली गोष्ट काय होती की ये करना है? पैसा ऑनेस्ट आन्सर। पण आता मला ही पूर्ण गोष्ट जाणून घ्यायची आहे की कारण हे सगळं आम्हाला खरंच खूप इंटरेस्टिंग वाटतंय की वेगवेगळ्या भाषांमध्ये हा सिनेमा तयार झालाय आणि या सिनेमातलं एक गाणं ऑलरेडी मी पाहतेच आहे, तर तेही खूप इंटरेस्टिंग आहे। तर मुळातच हा सगळा जॉनर, हा फ्लेवर मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन यायचं, हे कसं सुरुवात झाली? याची सुरुवात काहीतरी असेल, सुचलं किंवा कोणीतरी तुम्हाला असोसिएट झालं? तुमच्या सर्वांचं स्वागत, थँक्यू तुम्ही इकडे आल्याबद्दल। मी माईकच्या व्यतिरिक्त खूप छान बोलतो, माईक समोर आल्यानंतर। सो मी माझा मित्र आहे कविश आणि आम्ही गप्पा मारता कविशकडे एक गोष्ट होती आणि ती गोष्ट मराठी आणि कन्नडा या 2 लँग्वेजमध्ये आपल्याला बनवता येईल का, आणि त्याच्यावरनं तो प्रवास सुरू झाला। छान गोष्ट होती आणि तिथून मग आम्ही विजय सरांना भेटलो, रमेश सरांना भेटलो आणि इतर आमचे काही मित्र आहेत त्यांच्याबरोबर आम्ही कम्युनिकेशन केलं आणि ही सुरुवात झाली।
बेसिकली थॉट असा होता की आपण खूप साऊथचे सिनेमा बघितले आहेत जे पॅन इंडिया जातात आणि ते बॉर्डर क्रॉस करून महाराष्ट्रामध्ये खूप छान गल्ला गमावतात. सो मी म्हटलं थोडेसे पैसे तिकडनं आपण कमवूया. सो असं एक थॉट ठेवून आम्ही सुरुवात केली. सो हा बिझनेसचा त्यांचं इंटेन्शन त्यांनी सांगितलेलं आहेच, पण मला वाटतं या प्रोसेसमध्ये तुमच्यासोबत विजय कुमारजी आणि रमेशजी ते कसे जॉईन झाले, कसे असोसिएट झाले? सो एखाद्या फिल्मसाठी प्रोड्युसर मिळणं तसं सोपं नसतं. त्याने खूप विश्वास ठेवला आणि या गोष्टींसाठी ते तयार झाले आणि त्यांचा खूप मोठा विजन आहे. त्यांना खूप सिनेमा बनवायचे. त्यांनी त्यांच्या बॅनरमध्येच त्याने फॅक्टरी लावलेली आहे. सो इंडियन फिल्म फॅक्टरी हा खूप जेन्युनली त्यांचा विजन त्या गोष्टीचा आहे आणि आम्ही एकत्र सुरुवात केली. हा सिनेमा तसा सोपा नव्हता. म्हणजे त्याला बरेच लोक मला विचारत होते की खूप वेळ गेलाय. तो डेफिनेटली तो वेळ का गेलाय हा ट्रेलर तुम्हाला कळेलच. पण ती जी गोष्ट आहे ती खांद्यावर घेण्यासाठी असे तगडे खांदे हवे होते आणि ते तगडे खांदे आम्हाला लागले आणि म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. रमेशजी, मी आपल्याकडे म्हणते. सो आता दीपकजी यांनी सांगितलंच आहे की कसे तुम्ही एकत्र आला आहात, पण मला वाटतं ती कुठली तरी एक गोष्ट असेल जी तुम्हाला क्लिक झाली की या सिनेमासाठी आपल्याला निर्माता म्हणून उभं राहायचंय. असं काय नाही. ऍक्च्युली कविश म्हणजे आमचे महेंद्र नितेश अण्णा असा जो आमचा एक फॅमिली ग्रुप झाला. राणे सरांना मी शेवटला भेटलो ऍक्च्युली. पण आमचा उद्देश कसा, कोणी असू दे, बालपणापासून एक आस असते की फिल्म यायला पाहिजे, फिल्म काहीतरी करायला पाहिजे. असं एक प्रत्येकाचा एक आवडीचं असते गोष्ट. ती गोष्ट होतं म्हटलं 4 चौघे मिळून काहीतरी करू. भेटले, आले, इथपर्यंत आम्ही पोहोचलो. आता बाकी देवाची इच्छा आहे ऍक्च्युअली. आणि मराठी आणि कन्नड असं आपण दोन्ही लँग्वेजमध्ये हे करतोय, तर ते थोडं तुम्हाला कसं वाटलं? मला जाम आवडते. मला कन्नड पण येते, मराठी पण येते आणि हिंदी पण येते. मी सर्वात जास्त मीच एन्जॉय केलंय. स्पेशली आता मेघा नाही, मेघा जेव्हा मराठी बोलायचं मी विचारायचं तुला कळलं का काय बोललीस तू, ती सांगायची नाही. तसंच शिवानी वगैरे झालं ते कन्नड बोलले, मग तुम्हाला तिचं मिनिंग माहिती आहे का, ते बिचार आयुष्यात ऐकलं नाही ते शब्द त्यांना बोलायला असं होतं. विजय कुमारजी, तुमच्यासाठी ही प्रोसेस कशी होती? मला मराठी येत नाही, हिंदी. डेफिनेटली सर एक खूप छान मराठीचं गाणं बोलतात आणि हे झाल्यानंतर आपण खरंच ऐकूया. सबको नमस्ते. ये जो इंडियन फिल्म फैक्ट्री और दीपक राणे फिल्म्स साथ मिलके हम जो ऑपरेशन लंदन कैफ़े मूवी जो बनाया है, मैडम ने पूछा आप लोग कैसे जुड़े करके. इसका मेन रीज़न है ये मूवी का हीरो कविश शेट्टी और ये जो फिल्म का स्टोरी राइटर भी वही है, वही स्टोरी भी वही ये किया है. सो उनका जो कंटेंट था वो कंटेंट के ऊपर एकदम भरोसा था अपने को. जो वो कंटेंट देख के हम ये डिसाइड किया कि ये दोनों लैंग्वेज में हम साथ में कर सकते. तभी अपने को मराठी इंडस्ट्री में एक बड़ा हाथ चाहिए था. हम और राणे सर अपना पूरा टीम साथ मिलके बैठ के बात किए, हम ओके किए. ये प्रोजेक्ट के साथ हमारा फर्स्ट स्टेप हम किए. अभी जो भी हम जो प्रोजेक्ट बनाए हैं एकदम दिल लगा के प्रोजेक्ट बनाया है. जो अभी आप ट्रेलर में देख सकते हैं, उसके बाद फिल्म में भी देख सकते हैं. मेकिंग में किधर भी हमारा टोटल टीम किधर भी कॉम्प्रोमाइज़ नहीं किए. हर एक फ्रेम में अपना जो वही है, मैं वही बोलने वाला था इसलिए उनका चेहरा देखा मैंने. हर एक फ्रेम में पैसा दिखता है और पैसा कम पड़ा तो भी टाइम लेके किया है हमने ये मूवी को. रियली मैं बोलता हूँ हम ऑलमोस्ट 2.5-3 years लिया है. एक ही चीज़ के लिए कुछ डिफ़िकल्टीज आया, कुछ कविश को कुछ इंजरीज हुआ, वो सब रीज़न का वजह से अपना 6 to 8 months हम जो प्रोजेक्ट डिले हो गया. उसके बाद कुछ रीज़न से डिले हो गया और फिर हम किधर भी अपना कॉम्प्रोमाइज़ हम प्रोजेक्ट में नहीं किए. एकदम जो हम सोचे थे वही हिसाब से अपना प्रोजेक्ट को हम ये किया है अपना टीम. और ये प्रोजेक्ट इतना बड़ा प्रोजेक्ट है अपने लिए. ये बड़ा प्रोजेक्ट करते वक्त एक आदमी के एक हाथ से कुछ भी नहीं होता है. अपना पूरा टीम बोले तो अपना अपने साथ अपना महेंद्र शेट्टी, नितेश शेट्टी,
और सुरेश कोठारी जी, रमेश पुजारी जी, विवेक शेट्टी, विजय प्रकाश जी, सब लोग मिलके बोले तो एक फैमिली बन के हम काम किए। टोटल अपना टेक्नीशियंस और जो भी फिल्म में अपना म्यूजिक का डायरेक्टर आने दो या फाइट मास्टर आने दो, जो भी टेक्नीशियन हम साथ सब लोग सोच के एकदम अपना जो बोले। अभी देखिए, अभी जो फाइट मास्टर से हम विक्रम मोर जी को लाए और अर्जुन जी को लाए, क्योंकि विक्रम मोर KGF का फाइट मास्टर थे, अर्जुन जी थे कांतारा का फाइट मास्टर। हर एक टेक्नीशियंस को हम बजट सोचे नहीं है, पैसे के हिसाब से वो अच्छा तरीके से किया है। जितना इन्वेस्ट करोगे उतना रिटर्न मिलेगा आपको, डेफिनेटली वही रूल होता है। पण मला एक खूप चांगली गोष्ट, मतलब बहुत अच्छी बात बताना चाहूंगी कि आपने बहुत ऑनेस्टली ये चीज बताई कि हाँ, हमने हर फ्रेम में पैसा देखा है और ये इनका बिजनेस है, लेकिन अगर ये बिजनेस करेंगे तो ही आर्टिस्ट के लिए भी अच्छा रहेगा। मेरे ख्याल से ये हम मतलब पूरी इंडस्ट्री के लिए बहुत अच्छी बात है। और आपने जिन लोगों के नाम लिए हैं जो आपके साथ जुड़े, मैं उनको भी यहाँ इन्व्हाइट करना चाहूंगी। या फिल्मसाठी को प्रोड्युसर म्हणून जे लाभलेले आहेत ते म्हणजेच महेंद्र शेट्टी, नितीश शेट्टी, सुरेश कोठारी जी, रमेश पुजारी, विवेकानंद शेट्टी। जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करूया। आणि जसं ते सांगत होते की आम्ही 2 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ लागलेला आहे। मला वाटतं ऑपरेशन लंडन कॅफेसाठी तुम्ही एक ऑपरेशन चालवलेलं होतं जे फायनली 28 नोव्हेंबरला कम्प्लीट होणार आहे। सो त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। पण ॲज अ को प्रोड्युसर म्हणून जेव्हा हे आपल्यासोबत जॉईन झाले किंवा असोसिएट झाले, तर हा नंतरचा टप्पा होता की काय? म्हणजे को प्रोड्युसर म्हणून बरीच नावं आपल्याकडे आलेली आहेत। आम्ही एकत्रच या गोष्टी सुरू केल्या होत्या आणि ते पहिल्या दिवसापासूनच ही जी गँग आहे ती जोडली गेली होती, कोणीच नंतर नाही, ते ठरवूनच झालेल्या गोष्टी। एक गोष्ट अजून सांगू इच्छितो, जे सर्व म्हणते, आमचा जो हिरो आहे कविश, त्याचं ॲक्सिडेंट झालं होतं ॲक्शन करताना। फिल्ममध्ये खूप ॲक्शन्स आहेत आणि त्याचा 2दा ॲक्सिडेंट झाला ॲक्शन सीनमध्ये आणि त्याच्यामुळे हा जो डिले आहे तो त्याच्यामुळे झाला। तो साधारण 12 महिन्याचा जो काळ आहे तो आमचा त्याच्यामध्ये। सॉरी, मैं और एक बात बोलना चाहता हूँ। अपना आर्टिस्ट जो क्योंकि मेन चीज था इसलिए मैं सॉरी मांगा, क्योंकि अब कर्नाटका और महाराष्ट्र दोनों तरफ का आर्टिस्ट हम मिलजुल के काम किया है। इतना फैमिली जैसा हम लोग काम किया है सब लोग, क्योंकि महाराष्ट्र से शिवानी सुर्वे जी और विराट मडके जी, अश्विनी चावरे जी, सब लोग, और प्रसाद कांडेकर जी और शलाका पवार, हर एक विजय केम्बाबी मैडम भी है, सब लोग अपने साथ एक फैमिली जैसा ये किया, क्योंकि दोनों तरफ का एक्टर्स मिलजुल के काम करने का था। वो चीज में हर लोग इतना सपोर्ट किया है, उसको मैं थैंक यू बोलना चाहता हूँ। और कन्नड़ा इंडस्ट्री से मेघा शेट्टी और कवि शेट्टी का नाम तो मैं पहले ही बताया हूँ कवि शेट्टी, और अपना उधर कोस्टल रोड का सुपरस्टार है अर्जुन कापिकाड, अर्जुन देव है उनका नाम, और बी सुरेश सर, सब लोगों का इतना सपोर्ट था, इसलिए ये प्रोजेक्ट आपको बोला पैसा खर्चा किया फ्रेम में आने के लिए, वो लोग बहुत बड़ा रीजन है। इतना खुशी है अपने को, अपना प्रोजेक्ट में दिल लगा के सब लोग काम किए हैं, उनके लिए मैं थैंक यू बोलता हूँ। और हमारा मेन पिलर अपना डायरेक्टर वो अभी आप उसके बारे में बड़ा स्टोरी बताने दीपक सर बताएंगे। सो आता एक्साइटमेंट मध्ये सगळे मला वाटतं की निर्मात्यांची हीच ती खरी वेळ असते, कारण पूर्ण सिनेमा बनेपर्यंत ते पाठीशी उभे असतात, पण जेव्हा ट्रेलर लॉन्च असतो किंवा वेगवेगळ्या इव्हेंट्स मध्ये प्रमोशनच्या टप्प्यांवरती त्या सगळ्यांची कसर निघते, जे त्यांना बोलायचं असतं ते बोलत असतात। सो राइट टाइम आपने यहाँ पर नाम लिया है उनका, या सिनेमाचे कॅप्टन सदागारा राघवेंद्रजी। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। येत आहेत एंट्री येत आहेत।
ऊपर ही विजयजी आता म्हणाले तसं दीपक सर मला वाटतं आपल्या सिनेमाचे दिग्दर्शक सदागराजी यांच्याविषयी चलेगा, बट आपने मराठी समझ तो ली होगी अभी इतना पूरा सिनेमा की प्रोसेस में, थोड़ा बहुत तो मराठी आपको? हाँ, मराठी को समझता हूँ, बात भी करता हूँ। जब डायलॉग शीट मेरे हाथ में रहता है ना, तब मराठी समझता हूँ, बात भी करता हूँ। सो मेरा साथ सचिन भी साथ देता था मराठी के लिए, तो वही चीज। और ये सचिन जी यांनी मराठी का डायलॉग, याचे डायलॉग सगळे सचिन जी यांनी लिहिलेले आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण की खूप मोठी गोष्ट आहे ही। एकाच वेळेला मला वाटतं हा सिनेमा शूट झालेला आहे दोन्ही लँग्वेज मध्ये। ये सिनेमा दोनों लैंग्वेज में एक ही बार शूट हुआ है? दोनों लैंग्वेज पे एक ही बार शूट किया था, एक शॉट के बाद एक शॉट। सो स्ट्राइट अवे मराठी के लिए मराठी मूवी है, कन्नड़ा के लिए कन्नड़ा मूवी है, ऐसे दोनों शॉट एक ही साथ में लिए। ये टास्क होगा फिर आपके लिए तो, एक टेक के बाद वापस दूसरा टेक लेना है, सेम टेक अलग अलग। तो ये एक्सपीरियंस कैसा था, मतलब? और एक तो बहुत साल, मतलब बहुत टाइम लगा है ये फिल्म शूट होने के लिए। सच में बोला है तो ये मेरा पहला मूवी है, ये मेरा डेब्यू है। एंड ये तो मुझे एज अ डायरेक्टर ये तो नया एक्सपीरियंस है। मैं को डायरेक्टर हो के एसोसिएट असिस्टेंट सब हो के काम करके आने के बाद पहला मूवी कर रहा हूँ, मगर टास्क वाइज में थोड़ा मुश्किल ही था। मगर एक ही चीज है, मेरा टेक्नीशियन एंड मेरा आर्टिस्ट एंड मेरा प्रोड्यूसर सब साथ दिए थे। सो इसका वजह से काम को जो भी हो, मगर आउटपुट जो है वो फ्रेम पे आ चुका है। अभी बोले थे ना वो सही है, एक बार ट्रेलर देख लीजिए, बाद में बोल दीजिए। क्या बात है। बहुत चैलेंजिंग आपका पहला ही फिल्म, और ये इतना चैलेंजिंग रहा तो मेरे ख्याल से आपके लिए बहुत आसान हो जाए आगे की जर्नी। यही मैं आपको विश करूंगी यहाँ पर कि आप ऐसे बहुत सारे सिनेमे लेकर आए जो हमें देखने हैं, और अलग अलग लैंग्वेज में, और आप मराठी में भी सिनेमा बनाइए। यही मैं एक्चुअली मैं सोचा नहीं था, मेरा पहला मूवी। एक्चुअली आई नीड टू से थैंक्स टू कविश एंड मेरा प्रोड्यूसर्स। फर्स्ट ऑफ ऑल ये चीज मैं बोलना चाहता हूँ कि मेरा डेब्यू मूवी में मैं बॉम्बे में आके प्रमोशन पे मैं शामिल होता है बोल के मैं सोचा भी नहीं था एक्चुअली। एंड ये मूवी मेरा और कविश की एक जर्नी अलग है। एंड कविश से मिलने के बाद कविश ने मुझे एक कहानी बोला, एक कहानी का डेवलप किया एंड दोनों लैंग्वेज में करने के लिए सोच आ गई। एंड बाद में विजयन्ना से मिले, रमेश सर से मिले और बाकी सबसे मिले, देन फाइनली रानी सर से मिले एंड फाइनली वो स्क्रिप्ट बन गया। एंड पता नहीं कैसे हो गया, तो थोड़ा देर तो हो गया, मगर टेक्निकली कुछ रीजन है, क्योंकि हम लोग नेचर के साथ काम कर रहे हैं, तो नेचर हमेशा हमको सपोर्ट नहीं करता है। एंड कई चीजें, एक बार कविश को भी एक्सीडेंट हो चुका है, वो सब हो गया ना। एंड एंड ऑफ द डे वी केम विथ गुड आउट, द बेस्ट आउटपुट मैं समझ रहा हूँ। एंड बाकी सब आप बोलने का। आय थिंक हे खूपच अंडरस्टँडिंग आणि काम डिरेक्टर असावेत, कारण आता ते खूपच सगळ्या गोष्टी दीपकजी या नोटवर मला एक आपल्याकडून डिरेक्टर यांच्या मला असं वाटतं की याच्यावरती आर्टिस्ट जास्त चांगले बोलतील। मेरे लिए तो बहुत हाँ करेक्ट डिरेक्टर है, आर्टिस्ट बहुत अच्छे से आपको बात करेंगे। सो डिरेक्टर साठीचं हे ट्रेलर होतं। आपण फिल्म पाहूयात जेव्हा आपण कास्ट सोबत गप्पा मारूयात डिरेक्टर विषयी। सो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि आपण एक टप्प्यावरती हळूहळू पुढे जाऊयात, सगळ्यांना भेटूयात, सगळ्यांशी बोलूयात। पण या सिनेमासाठी हे सगळे निर्माते एकत्र आले म्हणून एक खरंच वेगळा आणि युनिक सिनेमा तयार झालाय आणि तो 28 नोव्हेंबरला आपण पाहणार आहोत। मला एक आणखी प्रश्न विचारायचा आहे निर्मात्यांना। आज आपण मराठी मीडिया सोबत इथे गप्पा मारतोय, तसं कन्नडामध्ये या सिनेमाचं प्रमोशन काय जोर धरलंय आता? सो कन्नडामध्ये खूप छानपैकी प्रमोशन चालू आहे आणि जसं आता ट्रेलर लॉन्च आपण इकडे करतो तसं तिकडे आम्ही खूप छानसं गाणं लॉन्च करणार आहोत आणि त्याच्यामध्ये 25 तारखेला ते गाणं लॉन्च होईल। आणि खूप म्हणजे तिकडचे सुपरस्टार आहेत किचा सुदीप, तर किचा सुदीप सर जे आहेत ते गाणं लॉन्च करणार त्या इव्हेंटमध्ये। सो आय थिंक इथेच याच प्लॅटफॉर्मवरती तिकडे होणाऱ्या प्रमोशनसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच। प्लीज बी सीटेड।